संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। मात्र दोन्ही नेते एकमेकांना भेटले देखील नाहीयेत आणि त्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। यावरती आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे, त्यामुळे भेट झाली नाही। उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत। मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। तर याचवरती अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। एकाच हॉटेलमध्ये एक खाली आणि एक वर, म्हणजे मजल्यावर। याचा अर्थ वेगळा नाही, एकमेकांशी भेटसुद्धा नाही। आता व्यस्तता असेल असं त्यांचं मत असू शकतं। सभाही एकाच ठिकाणी त्यांच्या आज होत आहेत, एकाच वेळेस होत आहेत। 5, 10, 15 मिनिटाचा फरक आहे फक्त। भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहेत। मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही। परंतु आले, मग रात्री एकमेकांना उठवलं का नाही, त्यांच्या हातात हात का नाही घेतला, हे प्रश्न आमच्यासमोर गौण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।